कल्पना करा, सूर्य मावळत आहे, आकाशात हळूहळू अंधार पसरू लागला आहे. पक्षी आपल्या घरट्याकडे परतत आहेत आणि त्याचवेळी एका छोट्याशा घरात एक आई देवघरासमोर उभी राहते. ती शांतपणे एक दिवा लावते, फक्त एक छोटासा दिवा. पण मित्रांनो, कधी विचार केलाय का, हजारो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही जिवंत का आहे? संध्याकाळी दिवा लावला नाही तर असं काय बिघडतं, आणि दिवा लावल्याने असं काय घडतं की आपल्या पूर्वजांनी त्याला इतकं महत्त्व दिलं? हा फक्त धार्मिक विधी आहे की त्यामागे एक असं रहस्य दडलं आहे जे आजची पिढी हळूहळू विसरत चालली आहे? आज आपण अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या विचारांतून जाणून घेणार आहोत. संध्याकाळी दिवा लावणे का आवश्यक आहे, आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही आयुष्यात एकही संध्याकाळचा दिवा चुकवणार नाही. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळच्या वेळेला गोरज मुहूर्त असं म्हटलं जातं. ही वेळ अशी असते जेव्हा दिवस संपत असतो आणि रात्र सुरू होत असते. या वेळेत वातावरणात एक वेगळाच बदल घडत असतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी यावेळी देवाचं स्मरण करण्याची परंपरा सुरू केली. दिवा लावण्यामागचा अर्थ फक्त अंधार दूर करणं नाही, तर आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करणं आहे. कारण जसा अंधार झाला की आपल्याला काहीच स्पष्ट दिसत नाही, तसंच जीवनातही श्रद्धेचा दिवा विझला तर योग्य आणि अयोग्य यातील फरकही दिसेनासा होतो. म्हणूनच दिवा हा प्रकाशाचं नव्हे तर ज्ञानाचं प्रतीक मानला जातो. पूर्वीच्या काळात संध्याकाळ झाली की घरातील सर्वजण आपापली कामं बाजूला ठेवायचे, देवघरात किंवा तुळशीपाशी जमायचे, आरती व्हायची आणि त्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र यायचं. कोणाच्या हातात मोबाईल नव्हता, कोणी सोशल मीडियावर नव्हतं, पण प्रत्येकाच्या मनात आपुलकी होती. आज घरात 5 माणसं असतात, पण प्रत्येकजण वेगळ्या स्क्रीनमध्ये हरवलेला असतो. आणि म्हणूनच सुविधा वाढल्या पण समाधान कमी झालं. ज्या घरात रोज संध्याकाळी दिवा लावला जातो त्या घरात नकळत एक सकारात्मक वातावरण तयार होतं. कारण त्या दिव्यासोबत देवाचं नाव घेतलं जातं, प्रार्थना केली जाते आणि मन काही क्षणांसाठी का होईना शांत होतं. आज डॉक्टरही सांगतात की दिवसातून काही मिनिटं शांत बसणं मनासाठी खूप आवश्यक आहे. आणि आपल्या पूर्वजांनी हे हजारो वर्षापूर्वीच ओळखलं होतं. म्हणून त्यांनी दिवा, आरती आणि प्रार्थना या सुंदर परंपरा आपल्याला दिल्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संध्याकाळचा दिवा देवाला प्रकाश देण्यासाठी नसतो, कारण देवाला प्रकाशाची गरज नसते. तो दिवा आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी असतो. तो दिवा आपल्याला आठवण करून देतो की कितीही अंधार असला तरी एक छोटासा प्रकाश संपूर्ण अंधाराला आव्हान देऊ शकतो. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, माणूस जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला 2 गोष्टींची सर्वात जास्त गरज असते. एक म्हणजे धैर्य आणि दुसरी म्हणजे आशा. आणि संध्याकाळचा दिवा याच आशेचं प्रतीक आहे. कारण दिवा लावताना आपण स्वतःलाच सांगत असतो की अंधार कितीही वाढला तरी प्रकाशाची ज्योत एक पुरेशी असते. एक छोटंसं उदाहरण बघा. एका गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. घरात फार काही नव्हतं, मोठी संपत्ती नव्हती, पण एक गोष्ट रोज न चुकता व्हायची. संध्याकाळ झाली की घरात आजी देवासमोर दिवा लावायची, आरती करायची आणि सगळ्या कुटुंबाला जवळ बसवायची. वर्षानुवर्षे ती परंपरा सुरू राहिली. मुलं मोठी झाली, नोकरीला लागली, घराची परिस्थिती बदलली, पण त्या मुलांनी एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे संध्याकाळचा दिवा. कारण त्यांना समजलं होतं की दिवा फक्त देवासाठी नसतो, तो घराला एकत्र ठेवण्यासाठी असतो. आज अनेक घरात पैसा आहे, सुखसोयी आहेत, पण एकत्र बसण्यासाठी वेळ नाही. आणि म्हणूनच घर मोठं असूनही मन दूर जात आहेत. संध्याकाळी दिवा लावण्याचा आणखी एक सुंदर अर्थ आहे. दिवा स्वतः जळतो पण दुसऱ्यांना प्रकाश देतो. तो स्वतःचं अस्तित्व खर्च करतो पण अंधार दूर करतो. आणि हाच संदेश आपल्या जीवनासाठी आहे. आपणही असे जगावं की आपल्या शब्दांनी, आपल्या वागण्याने आणि आपल्या प्रेमाने दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण व्हावा. कारण खरा भक्त तोच जो मंदिरात दिवा लावतो आणि घरात प्रेमाचा प्रकाश पसरवतो. लक्षात ठेवा, संध्याकाळी दिवा लावल्याने चमत्कार घडतीलच असं नाही, पण तुमच्या मनात श्रद्धा निर्माण होईल, मन शांत होईल
आणि देवावरचा विश्वास अधिक दृढ होईल आणि ज्याच्या मनात श्रद्धा जिवंत असते तो माणूस जीवनातील कितीही मोठ्या संकटाला सामोरे जाऊ शकतो. आज जर आपण आपल्या बालपणीची आठवण काढली तर एक दृश्य नक्की डोळ्यासमोर येईल. संध्याकाळ झाली की घरात दिवा लागायचा, आरतीचा आवाज यायचा आणि नकळत मन प्रसन्न व्हायचं. त्यावेळी कोणाला सांगावं लागत नव्हतं की चला देवाजवळ बसूया, कारण ती आपल्या जीवनशैलीचा भाग होती. आज जग खूप पुढे गेलं, तंत्रज्ञान वाढलं, सुविधा वाढल्या, पण मनाची शांतता कमी झाली, कारण आपण प्रकाश वाढवला पण अंतर्मनातील दिवा जपायला विसरलो. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, घरात संध्याकाळी दिवा लावणं म्हणजे देवाला बोलवणं नाही तर स्वतःच्या मनाला जाग करणं आहे. कारण दिवा लावताना काही क्षणांसाठी का होईना आपण थांबतो, देवाचं स्मरण करतो आणि स्वतःकडे पाहतो. कधीकधी जीवनात अशी वेळ येते जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, कोणी साथ देत नाही, परिस्थिती विरोधात जाते आणि मन पूर्णपणे खचून जातं. अशा वेळी संध्याकाळी देवासमोर लावलेला तो छोटासा दिवा आपल्याला सांगत असतो, अंधार कायमचा नसतो, प्रकाश पुन्हा येतो. आणि हीच श्रद्धा माणसाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. म्हणून रोज संध्याकाळी दिवा लावा, फक्त परंपरा म्हणून नाही तर आपल्या घरात प्रेम टिकावं, आपल्या मुलांमध्ये संस्कार वाढावेत आणि आपल्या मनात देवावरील विश्वास कायम राहावा, यासाठी दिवा लावा. कारण घरात लावलेला एक छोटासा दिवा फक्त घर उजळत नाही तर अनेकांना संपूर्ण आयुष्य उजळवून टाकतो. आणखी एक गोष्ट मनापासून समजून घ्या, संध्याकाळचा दिवा हा फक्त देवघरातील एक विधी नाही, तो आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. कारण जेव्हा दिवा पेटतो तेव्हा फक्त वात जळत नाही तर आपल्या घरातील श्रद्धाही जागृत होते. पूर्वीच्या काळात घरातील लहान मुलांना एक गोष्ट शिकवली जायची, संध्याकाळ झाली की खेळ थांबवा, हातपाय धुवा आणि देवाजवळ बसा, कारण ती वेळ देवाच्या स्मरणाची असते. त्या काही मिनिटांमध्ये मुलांना नम्रता शिकायची, मोठ्यांचा आदर शिकायचा आणि देवावर विश्वास ठेवायला शिकायचं. आज शिक्षण वाढलं पण संस्कार कमी होत चालले आहेत. कारण ज्ञान पुस्तकातून मिळतं पण संस्कार वातावरणातून मिळतात आणि संध्याकाळचा दिवा हेच वातावरण तयार करत असतो. कल्पना करा, एका घरात रोज संध्याकाळी दिवा लागतो, आरती होते, सर्वजण 2 मिनिटे का होईना एकत्र उभे राहतात आणि दुसऱ्या घरात प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतो. तर कोणत्या घरात जास्त आपुलकी असेल, कोणत्या घरात जास्त एकता असेल? उत्तर अगदी सोपं आहे, कारण दिवा फक्त देवाला नाही तर माणसांना एकत्र आणतो. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, ज्या घरात रोज देवाचं स्मरण होतं त्या घरातील संकट लगेच संपतीलच असं नाही, पण त्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती नक्की वाढते. कारण श्रद्धा हीच माणसाची सर्वात मोठी ताकद असते आणि संध्याकाळचा दिवा ही श्रद्धा जिवंत ठेवण्याचं काम करत असतो. म्हणून रोज संध्याकाळी दिवा लावा, 1 मिनिट देवासमोर बसा आणि मनापासून प्रार्थना करा. कारण कधीकधी आपल्या जीवनात मोठे बदल मोठ्या गोष्टीने नाही तर अशा छोट्या आणि सातत्याने केलेल्या चांगल्या कृतींनी घडत असतात. आज अनेक लोक विचारतात, आमच्या घरात पूर्वीसारखा आनंद का राहिला नाही? घरात सर्व काही आहे पण समाधान का नाही? कधीकधी उत्तर खूप मोठं नसतं, ते अशा छोट्या गोष्टींमध्ये लपलेलं असतं, ज्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी जपल्या पण आपण हळूहळू विसरत गेलो. संध्याकाळचा दिवा ही त्यापैकीच एक गोष्ट आहे. कारण दिवा लावणं म्हणजे 2 मिनिटांसाठी का होईना धावपळीच्या जीवनातून बाहेर पडणं आणि स्वतःच्या मनाशी भेटणं. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, माणूस जेव्हा देवाचं स्मरण करतो तेव्हा त्याच्या समस्या लगेच संपत नाहीत, पण त्या समस्यांकडे पाहण्याचं त्याची दृष्टी बदलते आणि दृष्टी बदलली की परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. एक छोटासा दिवा संपूर्ण अंधार दूर करू शकतो, तर देवावरचा छोटासा विश्वास आपलं संपूर्ण जीवन बदलू शकतो. म्हणूनच संध्याकाळी दिवा लावताना फक्त हात जोडू नका तर मनही जोडून घ्या. फक्त आरती करू नका तर कृतज्ञताही व्यक्त करा आणि फक्त देवाकडे मागू नका तर त्यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवादही द्या. लक्षात ठेवा, घरात रोज लावला जाणारा दिवा हा फक्त धार्मिक विधी नाही, तो आपल्या संस्काराचा वारसा आहे, तो आपल्या श्रद्धेची ओळख आहे आणि तो आपल्या पुढच्या पिढीला दिलेला एक अमूल्य संदेश आहे की कितीही अंधार वाढला तरी प्रकाशाची ज्योत कधी विझू देऊ नका. कारण जिथे दिवा आहे तिथे प्रकाश आहे, जिथे प्रकाश आहे तिथे आशा आहे आणि जिथे आशा आहे तिथे जीवनाला नवी दिशा मिळत राहते.
कधीकधी आपण विचार करतो, देवाला आपल्या एका छोट्याशा दिव्याची काय गरज आहे? संपूर्ण सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्वराला आपण लावलेल्या एका छोट्याशा ज्योतीने काय फरक पडणार आहे? पण दिवा देवासाठी नसतो, तो आपल्यासाठी असतो. कारण देवाला प्रकाश दाखवण्याची गरज नसते, गरज असते ती आपल्या मनातील अंधार दूर करण्याची. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, माणूस बाहेरून कितीही यशस्वीचा असला तरी मनात जर शांती नसेल तर ते यश अपूर्ण आहे आणि मनशांतीचा मार्ग श्रद्धेतून जातो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा निर्माण केली गेली. आज जर एखाद्या लहान मुलाने विचारलं दिवा का लावायचा, तर त्याला फक्त एवढंच सांगू नका की ही परंपरा आहे. त्याला सांगा की दिवा म्हणजे अंधाराशी लढण्याची प्रेरणा आहे, दिवा म्हणजे आशा आहे, दिवा म्हणजे विश्वास आहे आणि दिवा म्हणजे कधीही हार न मानण्याची शिकवण आहे. कारण वादळ आलं, पाऊस आला तरीही दिवा शेवटच्या क्षणापर्यंत प्रकाश देण्याचा प्रयत्न करतो आणि हाच संदेश आपल्या जीवनासाठीही आहे. संकटे येतील, अपयश येतील, लोक साथ सोडतील, पण श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. कारण ज्याच्या मनात श्रद्धेची ज्योत तेवत असते त्याच्या जीवनात आशेचा सूर्य कधी मावळत नाही. आजपासून एक छोटासा नियम करा. संध्याकाळ झाली की 2 मिनिटे का होईना देवासमोर दिवा लावा आणि त्या दिव्याकडे शांतपणे पहा. तुम्हाला जाणवेल की हळूहळू मनातील अस्वस्थता कमी होत आहे आणि एक नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. कारण दिवा फक्त घर उजळत नाही, तो मनालाही उजळवतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अंधाराला कधीच अंधाराने हरवता येत नाही, त्यासाठी प्रकाशाचीच गरज असते. आणि म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी आपल्याला संध्याकाळच्या दिव्याची ही अमूल्य परंपरा दिली. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याकडे वेळ कमी आहे, जबाबदाऱ्या जास्त आहेत, तणाव जास्त आहे, पण तरीही दिवसातील 2 मिनिटे देवासाठी काढणं हे अशक्य नाही. कारण त्या 2 मिनिटात आपण देवाला भेटत नाही तर स्वतःलाच भेटत असतो. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, माणूस जेव्हा देवासमोर नम्र होतो तेव्हा त्याचा अहंकार कमी होतो आणि जिथे अहंकार कमी होतो तिथे सुख वाढू लागतो. संध्याकाळी दिवा लावताना एक प्रार्थना नक्की करा. हे देवा, माझ्या घरात प्रेम राहू दे, माझ्या कुटुंबात एकता राहू दे, माझ्या मनात श्रद्धा राहू दे आणि माझ्या जीवनात सत्कर्म करण्याची प्रेरणा राहू दे. कारण घरात लावलेला दिवा काही वेळाने विझेल, पण त्या दिव्याने पेटवलेली श्रद्धा संपूर्ण आयुष्यभर प्रकाश देऊ शकतो. आज जर आपल्या घरातील मुलांनी आपल्याकडे पाहून दिवा लावायला शिकलं, देवाला नमस्कार करायला शिकलं, मोठ्यांचा आदर करायला शिकलं, तर समजा आपण त्यांना सर्वात मोठी संपत्ती दिली आहे. कारण पैसा संपतो, मालमत्ता संपते, पण संस्कार पिढ्यानपिढ्या जगत राहतात. म्हणून संध्याकाळचा दिवा ही फक्त एक परंपरा नाही, तो आपल्या संस्कृतीचा वारसा आहे, श्रद्धेचा श्वास आहे आणि माणुसकीचा प्रकाश आहे. म्हणून आजही सूर्य मावळतो, अंधार पसरतो, पण प्रत्येक संध्याकाळ आपल्याला एक संदेश देऊन जाते की अंधार कितीही मोठा असला तरी एका छोट्याशा दिव्याची ज्योत त्याला आव्हान देण्यासाठी पुरेशी असते. आणि म्हणूनच आपल्या जीवनातील श्रद्धेचा दिवा कधीही विझू देऊ नका. हा विचार संपण्यापूर्वी एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, संध्याकाळी लावलेला जाणारा दिवा हा फक्त तेल, वात आणि ज्योत यांचा संगम नसतो, तो आपल्या श्रद्धेचा प्रकाश असतो, तो आपल्या संस्काराची ओळख असतो आणि तो आपल्या घरातील प्रेम जिवंत ठेवणारी एक सुंदर परंपरा असते. आज आपण खूप काही मिळवलं, मोठी घरं मिळाली, मोठ्या सुविधा मिळाल्या, मोठं जग पाहायला मिळालं, पण या सगळ्यात आपल्या घरातील तो छोटासा दिवा आणि त्यासोबत मिळणारी मनशांती हरवून देऊ नका. कारण ज्या घरात संध्याकाळी दिवा लागतो तिथे फक्त प्रकाश येत नाही, तिथे श्रद्धा येते, तिथे सकारात्मकता येते, तिथे समाधान येतं. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, देवाला मोठ्या आरत्या नको असतात, मोठमोठ्या पूजा नको असतात. देवाला हवं असतं एक निर्मळ मन, एक प्रेमळ हृदय आणि एक सच्ची भावना. म्हणून आजपासून रोज संध्याकाळी दिवा लावा, फक्त देवासाठी नाही तर आपल्या कुटुंबियांसाठी, आपल्या मुलांच्या संस्कारासाठी, आपल्या मनाच्या शांततेसाठी आणि आपल्या जीवनात श्रद्धेचा प्रकाश कायम जिवंत ठेवण्यासाठी. कारण दिवा काही क्षणांसाठी पेटतो, पण त्यातून मिळालेली प्रेरणा संपूर्ण आयुष्य उजळवून टाकतो. चला, आज संध्याकाळी दिवा लावताना एक संकल्प करूया, घरात प्रेम वाढवूया, मोठ्यांचा आदर करूया, लहानांना संस्कार देऊया आणि देवाने दिलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल कृतज्ञ राहूया.
कारण जिथे श्रद्धा आहे तिथे शक्ती आहे, जिथे संस्कार आहेत तिथे समृद्धी आहे आणि जिथे दिव्याचा प्रकाश आहे तिथे देवाचा आशीर्वाद नक्कीच असतो. जर आजचा हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा संदेश आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटू अशाच एका हृदयाला स्पर्श करणाऱ्या, जीवनाला दिशा देणाऱ्या आणि अध्यात्माचा प्रकाश देणाऱ्या विचारांसह. तोपर्यंत श्रद्धेचा दिवा तेवत ठेवा, संस्कार जपत राहा आणि देवावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. जय सियाराम. दिवा फक्त अंधार दूर करत नाही, तो माणसाच्या जीवनाला प्रकाशमान करून जातो.